नमस्कार. गणगण गणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कॉर्नचे कटलेट. तर त्यासाठी मी इथे एक वाटीभर कॉर्न वाफवून घेतलेले आहेत. 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत. एक वाटीभर कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. एक गाजर चिरून घेतला खिसून घेतला आहे. 2 ते 3 बटाटे घ्यायचे आहेत, ते उकडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथे वाटण घ्यायचं आपल्याला. 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि लसूण. इथं मी 1 चमचाभर ऑरिगॅनो घेतलेला आहे, 1 चमचाभर चिली फ्लेक्स आणि थोडासा बारीक रवा आणि 1 वाटीभर पोहे हे भिजवून घेतलेले आहेत. हे मी 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवले होते. चला तर आपण वेळ न वाया घालवता कटलेट करायला सुरुवात करूया. प्रथम आपण काय करूया, हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं वाटण करून घेऊया. आता हे बाजूला ठेवूया. दुसऱ्या भांड्यात हे वाफवलेले कॉर्न आहेत, हे पण आबडधोबड कुटून घ्या. हे कॉर्न सुद्धा जास्त फिरवून पेस्ट न करता पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, आपले कॉर्न सुद्धा फिरवून झालेले आहेत. चला तर आता हे सगळं ना एका मोठ्या बोल मध्ये आपण काढून घेऊ. त्याच्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा, हे किसून घेतलेलं गाजर, आता हे उकडलेले बटाटे ते आपल्याला याच्यात किसून घ्यायचे आहे. चला तर मी बटाटे किसून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आता हे भिजवलेले पोहे, 1 चमचा ऑरिगॅनो, 1 चमचा चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि आलं त्याचं केलेलं वाटण, आणि आता राहिलं मीठ, स्वादानुसार मीठ. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे मी हातानेच करून घेते, चमच्याने व्यवस्थित होणार नाही. हे आपलं मिश्रण आता रेडी झालेलं आहे. आता गॅस आपण ऑन करून त्याच्यावर पॅन ठेवून घेऊया आणि हे आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत, डीप फ्राय नाही करायचे. पहिल्यांदा पॅन आपण तापवून घेऊया. एकदा का तापला की मग गॅसची फ्लेम बंद करून त्याच्यावर हे कटलेट आपण ठेवून भाजून घेऊया. मुठीमध्ये बसेल असं एवढं घ्यायचं आहे पीठ. हे असे छोटे 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 करून घ्यायचे. छोटे करा, मोठे करा, साईज तुम्हाला हवा तसा घ्या आणि शेप सुद्धा तुम्हाला आवडेल तसा घ्या. हे पहा, पॅन तापलेला आहे. आता हे आपले कटलेट जे बनवून झालेले आहेत हे तुम्ही असेच फ्राय करायला ठेवा, भाजायला ठेवा, किंवा रव्यामध्ये असे घोळवून ठेवले तरी छान वाटतं. हे पहा, हे कटलेट आपले भाजून झालेले आहेत. एकदम कमी तेलामध्ये भाजलेले आहेत. छान झाले पहा, एकदम खुसखुशीत. चला तर आता हे आपण काढून घेऊया आणि दुसरा लॉट टाकून घेऊया. हे पहा, हे भाजलेले कटलेट मी या प्लेटमध्ये काढून घेते. चला आता माझे हे सगळे कॉर्न कटलेट्स शॅलो फ्राय करून तयार झालेले आहेत. आवडली का माझी ही रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. सॉस बरोबर सर्व करायचं आहे.
हे पहा, मी एक तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, सर्व करताना तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा सर्व करू शकता. तर हे पहा कसे वाटतात हे कटलेट. दिसतायत ना अट्रॅक्टिव्ह आणि यम्मी. खायला सुद्धा तसेच यम्मी आहेत बरं का.